जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1992 पासून आंदोलनं होत आहेत, तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलविण्यात आला नाही। त्यामुळे हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौद्धगया येथील महाविहार येथे ब्राह्मणवादी पूजा आणि कर्मकांड करीत असतात। त्यामुळे जर रूढी परंपरा या तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तीच कर्मकांड येथे सुरू आहेत। म्हणून महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करावा व महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे। याकरिता सदर राज्यव्यापी आंदोलन डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुढाकाराने तसेच समता सैनिक दल व विविध बौद्ध संघटना यांच्या वतीने 12 मार्च 2025 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीद्वारे संयुक्तरित्या आंदोलन करण्यात आले। सर्व बौद्ध जनांना विनम्र आव्हान विनंती आहे की आजचं आंदोलन जे आहे बिहारमधील महाविहार महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवलं पाहिजे आणि त्यातला बिहार टेम्पल ॲक्ट रद्द झाला पाहिजे आणि तिथलं पूर्ण व्यवस्थापन संचालन आणि नियंत्रण हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावं यासाठीचं आंदोलन आहे। गेली अनेक दिवस ही लढाई चाललेली आहे। आता अंतिम टप्प्यात बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब यांनी हातात घेतलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आता हे आंदोलन उभं झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाद्वारे आज निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि विविध संघटना ज्या आंबेडकर कुटुंबावरती निष्ठा प्रेम आदर करतात ह्या सगळ्या एकत्रित आलेल्या आहेत। आणि आता भीमराव आंबेडकर साहेब म्हणतात आता माघार नाही। भीमराव आंबेडकर साहेबांचा आदेश आहे म्हणून बौद्ध जन म्हणतात अमरावती जिल्ह्यातले आता माघार नाही।
तेव्हा ह्या आंदोलनाला आपल्याला शांततेनं पुढे जायचं आहे. परंतु आपले नेते जे आहे, सर्वोच्च नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब पूर्णपणे संविधानिक मार्गाने आंदोलन करतात, संविधानाला मानतात. आपणही बाबासाहेब आंबेडकरांचे नये म्हणून संविधानाला प्राधान्य दिलं पाहिजे, प्रथम महत्त्व दिलं पाहिजे आणि संविधानिक मार्गानेच आंदोलन केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला शिस्तीनं जायचं आहे. घोषणा देताना देखील इतरांच्या भावना दुखवणार नाही. प्रशासनालाही मदत करायची आहे, पोलीस प्रशासनालाही मदत करायची आहे. आणि आम्ही कुणाचे विरोधक नव्हे, तर आमचं हक्काचं जे महाबोधी महाविहार आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी लढाई आहे. त्यात इतरांनीही समजलं पाहिजे की बौद्धांच्या हक्काचा हा प्रश्न, त्यात आम्ही उडी घेतली पाहिजे, इतर बहुजनही आपल्यासोबत आले पाहिजेत, असं आपलं वर्तनाचं असावं, आंदोलनाचं वर्तन असावं, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि या ठिकाणी वंचितचे जिल्हाध्यक्ष संजूभाऊ चोरपगार, राहुल मेश्राम, महासचिव वाकपांजर साहेबराव भाऊ, वंचितचे युवा आघाडी अंकुश वाकपांजर, भारतीय बौद्ध महासभेचे प्राध्यापक बोरकर सर. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी 12 मार्च रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी जनतेकडून आंदोलन करण्यात आले. या विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे. असा कसा होत नाही. प्रथम मी सांगतो की वंचित बहुजन आघाडीचं हे राज्यव्यापी आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे संयुक्त विद्यमाने बोधगया येथील महावीराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भातली मागणी घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत. याच्यामध्ये सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये हे विहार स्थापन केलं. आणि या विहाराचं ऐतिहासिक महत्त्व हे आहे की इथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाखाली हे बुद्धत्व प्राप्त झालं. ते सुद्धा ऐतिहासिक स्थळ आहे आणि हे नॅशनल हेरिटेज म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु इथला जो 1949चा जो कायदा आहे, हा कायदा तिथे बौद्धांना नेतृत्व करण्याच्याऐवजी तिथे हिंदूंना नेतृत्व करण्याची संधी देतो. तो कायदा हे सांगतो की 8 सभासदापैकी 5 सभासद हे हिंदू असले पाहिजे आणि 3 बौद्ध असले पाहिजे. आणि जो अध्यक्ष आहे तिथे जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष असतात. परंतु जर गैर हिंदू जर जिल्हाधिकारी जर तिथे जर आले तर तिथे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. तो एक इतर हिंदू धर्मीय अध्यक्ष तिथं नेमण्याचा तो एक कायदा आहे. तो जाचक कायदा असल्यामुळं तो रद्द करण्यात यावा ही प्रथम मागणी आहे. त्याचबरोबर दुसरी जी मागणी आहे की बोधगयाचं जे नियंत्रण आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि तिसरी जी मागणी आहे की जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात. या 3 मागण्यासाठी आम्ही धरणं आंदोलन देत आहोत. बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार की भारतीय बौद्ध महासभे जी आज संपूर्ण देशामध्ये आणि जे काही बौद्ध विहार पर्यटन स्थळ जे काही हिंदूच्या ताब्यात आहेत ते सर्व बौद्धांना मिळाले पाहिजे. या बाबतीमध्ये हा कायदा जो 1949 रद्द करावा या बाबतीमध्ये हे आंदोलन चालू केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जे काही बौद्ध समाज आहेत त्यांच्या समवेत भारतातील बौद्धांच्या ताब्यामध्ये हे मंडळ असले पाहिजेत. या बाबतीमध्ये हे आंदोलन चालू केलं आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देश पातळीवर आंदोलन सुरू आहे. भारतीय बौद्ध महासभा उत्तर शाखा रायगड आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील बौद्ध समाज एकवटलाय.
अलिबागमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। या रॅलीत असंख्य बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भारतीय बौद्ध महासभा रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, कोषाध्यक्ष राजेंद्र पावसकर, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उषा कांबळे, सरचिटणीस छाया गवई, कोषाध्यक्षा त्रिशला सावळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड आदी पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते। मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा अरे रद्द करा रद्द करा अरे रद्द करा रद्द करा 1949चा कायदा रद्द करा 49 रद्द झालाच पाहिजे बीटी ऍक्ट महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त झालेच। बोधगया महाविहार 1949 कायदा कलम रद्द करून बौद्धांच्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले। हे विहार ब्राह्मण आणि इतर समाजाच्या कब्जात असून तिथे बौद्ध धर्माऐवजी जाणीवपूर्वक धार्मिक कर्मकांड केले जात आहेत। त्यामुळे बुद्धांच्या मूळ तत्वाला बगल देण्याचा हा प्रयत्न आहे। भंते गोविंदो मानदो, भंते ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, कमलाताई खांडेकर, अलकाताई वाघमारे, उल्काताई तामगावकर, महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। नमो धम्माय नमो संघाय। आज 12 मार्च 2025 या ठिकाणी महाबोधी महाविहार बौद्धगया हे विहार ब्राह्मण मुक्त व्हावे याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, आम्हीही भिक्खूच्या माध्यमातून दोघेही आहोत, वाढवून आलेला आहोत। म्हणून जोपर्यंत हे विहार बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत आणि आता साहेबांनी सांगितलं की जो 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि नवीन व्यवस्थापन करून तो कायदा निर्माण केला पाहिजे। आणि त्या महाबोधी महाविहार समितीमध्ये बौद्धाशिवाय दुसरा कोणत्याही जाती धर्माचा माणूस नसला पाहिजे। कारण इतर धर्मामध्ये पाहतो, राम मंदिरामध्ये सर्व हिंदू आहेत, ख्रिश्चनामध्ये सर्व ख्रिश्चन आहेत, इस्लामामध्ये मस्जिदमध्ये इस्लाम आहे, मग बौद्ध मंदिरामध्ये फक्त बौद्धच पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत। साधू साधू। ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट राजा अशोकानं इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये महाबोधी विहाराची बांधकाम केलेलं आहे। त्या महाबोधी विहारामध्ये आता सध्या हिंदू पंडितांचं वर्चस्व आहे। तिथं 9 जणांची जी समिती आहे ती बुद्ध मंदिर 1949चा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे 9 जणांची समिती आहे त्याच्यावर व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी। तर त्यामध्ये 5 हिंदू आहेत, त्यामध्ये एक गया जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आहे आणि बाकीचे राहिलेले 4 हे बौद्ध आहेत। आणि त्याचं जे काही मिटिंगा आयोजित केल्या जातात, तिथं जे काही निर्णय घेतले जातात त्यामध्ये फक्त 4 जरी उपस्थित असतील तरी सुद्धा तिथं त्या मिटिंगमध्ये झालेल्या ज्या काही चर्चा आहेत त्याची अंमलबजावणी केली जाते। मग आता इथं जर 5 जर हिंदू असतील तर त्यामध्ये 5च्या 5 हजर झाले तर आपल्या 4 जणांना काहीही महत्त्व राहत नाही बौद्धांना। आणि हे जे काय बौद्ध विहार आहे तो बौद्ध विहार हे आता तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावरून म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून बौद्ध राष्ट्रांमधून लोक तिथं बुद्धांचं तिथे एक स्थान आहे, त्यासाठी तिथं ते वर्षभर येत असतात। त्याचप्रमाणे भारतातले सगळे बौद्ध तिथं आपलं एक श्रद्धास्थान आहे, त्यामुळे तिथं येत असतात। आणि त्यामध्ये
फक्त बौद्धांचंच सगळं तिथं नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे, जेणेकरून तिथं आपल्याला बौद्ध संस्कृती जी आहे ती बौद्ध संस्कृती उजागर करता येईल आणि बौद्ध संस्कृतीप्रमाणेच तिथं सर्व नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे. आणि त्यासाठी हा 1949 जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यासाठी सर्व जगभर आणि भारतभर हे आंदोलन चाललेली आहेत. आणि जोपर्यंत ते मंदिर हिंदू पंडितांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल आणि ते मंदिर बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय भारतीयाची जनता शांत बसणार नाही. जय भीम. परभणी शहरातील नरेश सिनेफ्लॅक्स येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट अंबिकानगर येथील आकाश कन्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नरेश सिनेफ्लॅक्सच्या माध्यमातून हितेंद्र तलरेजा यांच्या वतीने दाखवण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि या चित्रपटातील शेवटचे क्षण हे अत्यंत भावनिक करणारे आहेत. हा चित्रपट पाहताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षिका इतके भावुक झाले होते की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाला उजाळा देणारा हा चित्रपट पाहून त्यांच्या कार्यातून, पराक्रमातून आणि बलिदानातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहनशीलतेचा आदर्श घ्यावा या हेतूने सदरील चित्रपट दाखवण्यात आला असल्याचे वक्तव्य शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर हर. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा पिक्चर मांडलेला आहे आणि नक्की बघा जाऊन, कारण जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी सोचलं आहे त्यांना खरं तर त्यांच्याकडे एवढं स्वराज्य होतं ते मस्त राहू शकले असते, पण नाही, त्यांनी पुढचे जे आपले स्वराज्य जे आहे ते आपलं म्हणजे सगळं आपण सुखरूप राहावं. आज त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप राहिलेलो आहोत. तर हा चित्रपट नक्की बघा, आपल्या मुलांनाही दाखवा आणि खूप 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 सुंदर चित्रपट आहे. धन्यवाद. मी आकाश कन्या कल्पना प्राथमिक शाळेतून एकूण विद्यार्थी 307 विद्यार्थी आज हा चित्रपट सिनेमा पाहण्यासाठी आलेले आहेत. परंतु हा ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे सर्व मुलांना ऐतिहासिक चित्रपटाविषयी माहिती झालेली आहे आणि हा चित्रपट पाहून सगळी मुलं भावुक झालेली आहेत. आता मला इतकं छान वाटतं की मी चौथीची इतिहासाची शिक्षिका आहे आणि खूप भयानक होतं हे सगळं, इतकं सहन केलं आहे आणि मुलांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे इथून की हे सगळं त्यांनी अनुभवलंय, हे सगळं जे आज त्यांनी बघितलंय हे सगळं संभाजी महाराजांनी सगळं सहन केलंय आणि हे जे सहन केलेलं आहे ते त्यांना असं नुसतं वाया जाऊ देऊ नका. त्यांचे विचार जे आहेत ते कायम स्वरूपी पुढे चालून राहू द्या. आरुषी राऊत आकाश कन्या शाळेतून आलेली आहे. आम्हाला स्कूलमधून हा छावा चित्रपट बघण्यासाठी आणलं होतं. तर हा चित्रपट खूप असं हृदयस्पर्शी आहे आणि या चित्रपटावरून आपल्याला इतिहासामध्ये काय काय घडून गेलं हे सुद्धा कळतं आणि संभाजी महाराजांना एवढं भयानक केलं त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काही कळतं. आकाश कन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा परभणी अंबिकानगर या ठिकाणाहून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या धर्मवीर संभाजीराजे छावा हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट अगदी हृदयस्पर्शी वाटलेला आहे. संभाजीराजांचे जे दृश्य पाहून, शेवटचे दृश्य पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रुधारा वाहत आहेत आणि हा जो चित्रपट आहे तो सर्वांनाच काहीतरी छान शिकवण देऊन जाणार आहे, एवढं मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छिते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. 18 मे 2025 रोजी विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्ववंदनीय जगद्गुरू तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाने बुद्ध तत्व ज्ञान संकलित करण्याच्या दृष्टीने भिक्खू संघाला एकत्र करून अनेक धम्म संगीती धम्म परिषदांचे आयोजन केले. त्या धम्म परिषदामध्ये असलेले बुद्ध वचने लिपिबद्ध करण्यात येऊन त्यातून त्रिपिटक निर्माण झाले व आज त्याच योगी संपूर्ण विश्वात बुद्ध धम्मसंघ अस्तित्वात आहे. याच परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या धम्म परिषदेमध्ये आजच्या काळानुरूप समाजहिताचे परिवर्तनीय व क्रांतिकारी निर्णय ठराव घेऊन त्यास सामूहिक मान्यता देऊन भविष्यात त्या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच धम्म परिषदा आयोजनाचे फलित होईल, असे मत धम्म प्रचारक प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी मौजा डोंगरूळ तालुका जिल्हा बुलढाणा येथे आयोजित धम्म परिषद पूर्वनियोजन सभेत व्यक्त केले. दर्शकों, जय भीम नमो बुद्ध। आप लोग देख रहे हैं जय भीम इंडिया और जय भीम इंडिया में मैं प्राध्यापक गजेंद्र गवई ये न्यूज़ बुलेटिन का एक नई खबर आपको देने जा रहे हैं, क्योंकि आज हम अभी मौजूद है यहाँ पे बुल्ढाना जिले का तहसील का ये है डोमरूल नामक गांव। और इस डोमरूल में आने वाले 18 मई को यहाँ पे अखिल भारतीय लेवल पर एक विशाल धम्म परिषद होने जा रही है। उस धम्म परिषद के सिलसिले में उस धम्म परिषद के जो संयोजन समिति के कुछ लोग हमारे साथ जुड़े हैं, जानेंगे उन्हीं से कि किस प्रकार ये धम्म परिषद होगी, धम्म परिषद में किस प्रकार के प्रोग्राम होंगे और कितने लोग ये धम्म परिषद कवर करेगी। उनके जो मुख्य संयोजक हैं हमारे साथ अभी जुड़े हैं यहाँ पे एडवोकेट विजय जी जाधव, उन्हीं से जानेंगे। सर जय भीम नमो। जय भीम। बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरूळ येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन 18 मे 2025 रोजी करण्यात येणार आहे। या परिषदेमध्ये परिसरातील 100 गावातील सर्व धम्म बांधव उपस्थित राहणार असून किमान 2000 ते 3000 संख्येमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या धम्म परिषदेमध्ये देशातील व विदेशातील भिक्खुगण तसेच प्रतिष्ठित बौद्ध धम्म उपासक उपस्थित राहणार असून या परिषदेचा मुख्य उद्देश समाजामध्ये संघटन निर्माण करणे, त्याचबरोबर युवकांमध्ये रोजगाराची चळवळ बळकट करणे आणि शिक्षण, बौद्ध समाजामधल्या युवकांमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या संधीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आणि समाजामध्ये बौद्ध समाजातील उद्योजकाची फळी या परिसरात उभी करणे हा मुख्य मानस या धम्म परिषदेचा आहे। जी जी दर्शकों, इस धम्म परिषद के बारे में हम और उसके संयोजक जो हैं उन्हीं से जानना चाहेंगे। सर जय भीम। जय भीम जी। मी अशोक खरात जी। खरं तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या धम्म परिषदेचे आयोजन या गावातून आपण करत आहोत। जवळजवळ 100 गावातील 3 ते 5 हजार उपासक या धम्म परिषदेला यायला पाहिजेत असं आयोजकाचं मत आहे। या कार्यक्रमासाठी देशातून विदेशातून वेगवेगळा भिक्खू संघ, थेरो, महाथेरो मान्यवर उपस्थित राहणार आहे। आपण हे सर्वांनी या धम्म परिषदेला आवर्जून यावं एवढी विनंती। जय जी। आह्वान किया जा रहा है पूरे यहाँ पे बुल्ढाना जिले के साथ साथ पूरे महाराष्ट्र के धम्म उपासक उपासिकाओं को कि या डोमरूल में होने वाली ये अखिल भारतीय लेवल की विशाल महाकाय ऐसी धम्म परिषद को हर गांव से, कस्बे से, विहारों से लोगों ने आना चाहिए। सर क्या कहोगे, समय क्या कहेंगे, किस प्रकार का प्रोग्राम होगा? 18 मे रोजी होणारी जी धम्म परिषद आहे त्यामध्ये समाजात होणारी जी दरी आहे, त्यानंतर युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि धम्माचं ज्ञान हे जनतेपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचा मानस या ठिकाणी आमचा आहे। जी जी जी। धम्म परिषदेसाठी सगळ्यांनी यायला पाहिजे, इथं सगळ्यांनी संघटना करायला पाहिजे।
जे सांगलं ते ऐकायला पाहिजे, पूर्ण कामं करायला पाहिजे। जी जी, हर गांव से हर कस्बे से यहाँ पे इस धम्म परिषद के लिए लोग आना चाहिए और इस प्रकार का ये आयोजन नियोजन का जायजा ले रही है लॉर्ड बुद्धा टीवी चैनल की ये टीम। जानेंगे कुछ ऐसे लोगों से। कार्यक्रम चांगला धम्म परिषद कार्यक्रम चांगला झाला पाहिजे। 18 तारीख नेमेल जी सर्व गाव लोक यायला पाहिजे। काय भूमिका राहणार त्याच्यामध्ये, तुम्ही काय करणार? सहकार्य करणार आहे पूर्ण। सहकार्य करणार। लोग यहाँ पे कोऑपरेट करने के लिए, सहकार्य करने के लिए बहुत सारे लोग तैयार हैं सर। मी चंद्रकांत साळवे, येणाऱ्या 18 मेला या धाड सर्कलमधील डोंबरोळ या गावी एक भव्य धम्म परिषद आयोजित केलेली आहे। या धम्म परिषदेनिमित्त बौद्ध धर्मियांना ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत बौद्ध धर्माचा संपूर्ण अभ्यास केलेला नाही, ज्यांना बौद्ध धर्म अजून कळालेला नाही, अशा बौद्ध जे दलित आहे यांना तो धर्म, या धम्म परिषदेचे निमित्त सर्वांना अनेक मान्यवर वक्ते येऊन या ठिकाणी त्यांचं ज्ञान वाढवणार आहे आणि या धम्म परिषदेला जवळपास 5 ते 15 हजारापर्यंत लोकसंख्या जमा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि हा धम्म सोहळा येत्या 18 तारखेला मोठ्या प्रमाणावर साजरा होईल आणि या धम्म परिषदेमध्ये अनेक विषय येतील। तर सर्वात पहिले मी असं सांगतो की या समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ही दरी या धम्म परिषदेच्या निमित्तानं मिळून येईल आणि हा समाजाचा आर्थिक, सामाजिक, बौद्धिक विकास होईल असे मी अपेक्षा करतो। चंद्रकांत भास्कर साळवे। काय सांगा सर? 18 मे 2025ला अशी ही एक भव्य आणि विशाल धम्म परिषद आयोजित केलेली आहे। त्या धम्म परिषदेमध्ये देशातील आणि विदेशातील भिक्खू संघ वगैरे येणार आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेने इथे येऊन आपलं बुद्ध ज्ञान प्राप्त करून घ्यावी एवढीच माझी विनंती राहील। गांव डोमरूल में धम्म परिषद का आयोजन किया गया है। उस धम्म परिषद को यशस्वी करने के लिए हम पूरी तरह से सहयोग करेंगे। तो दर्शकों, यह है डोमरोल और इसी डोमरोल में आने वाले 18 मई को एक विशाल महाकाय धम्म परिषद हो रही है और इस सिलसिले में कुछ लोगों से, कार्यकर्ता से हम जानना चाहेंगे किस प्रकार की होगी धम्म परिषद। ये मोठी धम्म परिषद होणार आहे। या धम्म परिषदेच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना ज्ञान प्राप्त होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी इथं धम्म परिषदेला हजर राहावं ही मी विनंती करतो। सर काय सांगा? जय भीम, मी संदीप बोर्डे। येणाऱ्या 18 तारखेला 18 मेला आम्ही जो धम्म परिषदेचं नियोजन लावलं म्हणजे कार्यक्रम ठेवला, हा कार्यक्रम खूप मोठा होणार आहे। कम से कम 4 ते 5 हजार पब्लिक येईल आणि आम्ही पूर्ण सहकारी, आमची जो टीम आहे आम्ही सगळं सहकार्य करू। मी अविनाश खरात। ही जे धम्म परिषद आम्ही 18 मेला ठेवली आहे, खरोखर ही सांगली बुलढाणा जिल्ह्याची गौरवशाली बाब आहे आणि या धम्म परिषदेसाठी जो काही आमच्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे आम्ही करू आणि जेवढी सक्सेस होईल 5-10 हजार लोक याची शक्यता है। तो दर्शकों, ये है डोमरूल और डोमरूल में इन लोगों के माध्यम से यहाँ पे आने वाले 18 मई को एक बड़ी विशाल धम्म परिषद यहाँ पे हो रही है। विश्व धम्म परिषद के लिए देश विदेश से भिक्खुगण आ रहे, कई मान्यवर अलग अलग विषय पर यहाँ पे अपना विचार रखने का प्रयास यहाँ पे होगा और रात को यहाँ पे एक भीम रजनी नाम का एक कार्यक्रम यहाँ पे होगा। कुछ लोग हमसे जुड़ेंगे। मेरा नाम दत्तात्रेय जाधव जी, डोमरूल धाड़ बुल्ढाना जिले में ये गांव आता है। इस गांव में 18 मई 2025 को विशाल धम्म परिषद का आयोजन किया है। इस धम्म परिषद में 100 से ज़्यादा गांव के लोग आने वाले हैं। कम से कम 10-11 हज़ार लोग इसमें जुटेंगे। मैं सब उपासक को विनती करता हूँ कि उन्होंने इस आयोजन में सबने सहयोग देके अपना एक समाज को प्रेरणा मिले, इस तरह से काम करना चाहिए। महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनासाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सोलापूरमध्ये भव्य मोर्चाद्वारे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। यावेळी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आमच्या प्रमुख मागण्या आता अण्णासाहेब वाघमारेने सांगितलेलं आहे की बौद्धगया येथील बौद्ध विहार हा बीटी ॲक्ट 1949 अंतर्गत तो रद्द करण्यात यावा आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंना घेऊन
तो भिक्खू संघाच्या ताब्यात जावा असे आमचे 2 प्रमुख मागण्या आहेत. त्या मगाशी अण्णासाहेबांना सांगितल्याप्रमाणे त्या ॲक्टनुसार 4 बौद्धांचे आणि 5 हिंदूंचे असे त्या ट्रस्टीवर काम करत असतात. बिहारच्या सरकारने तो कायदा केलेला होता. पण आमची एवढंच मागणी आहे की मौलवींच्या मस्जिदमध्ये मौलवी असतात, मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी असतात, जैनच्या मंदिरामध्ये जैन पुजारी असतात. मग आमच्या बौद्ध विहारामध्ये बौद्ध भिक्खू का नको आहे? तर हा कुठंतरी षडयंत्र चालू आहे बौद्ध भिक्खूंच्या विरोधात. म्हणून आमची एवढीच मागणी आहे की तत्काळ रद्द करावा तो BT ॲक्ट 1949चा कायदा तत्काळ रद्द करावा. अन्यथा आता आम्ही तथागतांच्या शांततेच्या मार्गाने चाललेलो आहोत. आम्हाला याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन या आगामी काळात करावे जोपर्यंत हा कायदा रद्द होऊन बौद्धांच्या हातात तो महाबौद्धी व्यवहार सोपवत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू राहील. आपल्या माध्यमातून दिल्लीच्या आणि त्या बिहारच्या सरकारनं एवढं सांगायचं आहे की बौद्धांचा जो इतिहास आहे तो संघर्षमय इतिहास राहिलेला आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस आम्हाला एवढंही सांगितलं की तुम्हाला पावलोपावली संघर्ष करावा लागेल. तर आमची ती तयारी आहे. संघर्ष करायचा आम्हाला नवीन नाही, कारण का आमच्या बापांनी संघर्ष करूनच आम्हाला एवढं सगळं मिळवून दिलेलं आहे. यापुढेही जोपर्यंत संविधानिक मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आम्ही हा बौद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्खूंच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात मिळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय भीम, जय नमो बुद्धाय. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोर्चात 10,000हून अधिक शेतकरी सामील झाले होते. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, तासगावचे आमदार रोहित पाटील, कळंबचे आमदार कैलास पाटील, उमरगावचे आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाडगे, माजी आमदार जयंत पाटील, समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझी 1 एकर जमीन आहे, ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे. मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मला, माझ्या आई वडिलांना, सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. गिरगाव येथून, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक 604 आहे.
या शेतातून हा रस्ता जात आहे म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंचभरबीसुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत. मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझं आहे. आम्ही 3 भाऊ आहे आणि एकूण 3 एकर शेती आहे. तिघांना 1-1 एकर इथे बागायत सुपीक जमीन आहे आमची. जवळजवळ 2 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती. आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची तडगी बांधून हा शक्तिपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे. याला पॅरलल रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तिपीठात काही गरज नसताना आमच्या बलकांडीवर हा लादलेला आहे. आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या झेलायला लागल्या तरीसुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही. ही एकच आमची जिद्द आहे. मी गजानन तेमेवार, जिल्हा नांदेड. माझी 2 एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता, आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे. ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सांगतात. आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत. हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे. इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलथापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला. हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनी सांगितलं. आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला? तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याचे? तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही सगळे तुमचे लेकरं बाळं फॉरेनला शिकतील. अरे आमच्या लेकरं बाळं साध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या. ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावं? कसं जगणार आम्ही? हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय? अरे मनातून आम्ही बोलतो. आमचा तडजोड तुम्हाला लागल. तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही, शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो. शेतकऱ्याचा तडजोड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार. मारवती ज्ञानबा डांगे, राहणार वरवटी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. इथला मी रहिवासी. माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे. राहतं घर आहे शेतामध्ये. सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं. आता तिथं जर गेलं, आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली, कशी केली, कारखाने केले, उली तिली इकलं नाही, रोगाला बळी पडली, पण मरण पत्करलं, पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही. आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन. आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला तर बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणतात. आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले, ही केले, पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले. गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका, हे चांगलं नाही, आम्हाला एवढी शेती हीच करून खाता. इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय. आज दूध काढू दिलं नाही, मारके जनावर घरी लेकर वाळ. आमचे आई वडील वारलेले, एकटाच आहे मी, कुणी नाही घरी. आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं. आज जर ही जमीन गेली तर आम्हाला भीत पाहिजे पर्याय नाही. हे असं चांगलं नाही. सरकार म्हणले नाही करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी. यांनी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली स्टेटमेंट तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू म्हणले शक्तीपीठ, फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच ही या म्हणले, बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले. आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार, ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ती खुश आहे. पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या, त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही. हकालूनच आम्हाला काढायचे. आज प्लॉटाची किंमत काय आहे ना आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट? ही बरोबर नाही असं वागणं सरकारचं. आम्ही करायचं तरी काय? ही चुकीचं वागणं सरकारचं. आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं. आजपर्यंत 10 वर्ष मी कारखाना केला, माझे पायाचे हाडं ही झाले, कमरेचे मनक्याचा आजार झाला. आता मी कारखाना सध्या करू शकतो. सरकारनं जर हट्टास केल्यानंतर मग शेतकरी म्हणून तुमची कुठली भूमिका काय? शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. नको ही मार्ग आम्हाला. दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच आहे. त्याच्यात एक 10 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय. म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत. आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून.
त्या टायमिंगला आमचे आवळीचे झाडं आंब्याचे झाडं तोडून काढले, त्याचा फक्त 25,000 रुपये मोबदला दिला आम्हाला. कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं, त्याचा मोबदला दिला नाही. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही कारखान्याला होतो, इकडं कारखान्याला आहे तेवढे तिकडे टावर उभं केले. आता बी तीच होणार आहे. आम्ही कुठंतरी कमवायला जाताना पोट भरायला हे करतील, अन्याय करू नये. गोरगरीबावर हे चांगलं नाही असं वागलं हे आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आम्हाला 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून नको आहे, फक्त आमच्या शेती वाचवा, त्याच्यावरच आमचं सगळं उदरनिर्वाह आहे. आमची मुलं बाळं त्याच्यावरच जगतात. ते केलं आम्ही करायचं काय? त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, 1,500 आमचे बंद करा, पण आमची शेती वाचवा. नाव जयश्री रवींद्र साठे, निमगाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. इथून आम्ही आले आणि आमचं असणारं घरदार रानात वाड्यात येणारं ते आता आम्ही राहिलेलं सर्व आमचं जाणार आहे शक्तीपीठ रस्त्याला. ते आम्हाला शक्तीपीठ रस्ता नको आहे. आमच्या मुलाबाळांनी नोकऱ्या नाही. आमच्या आईवडिलांनी आम्हाला देताना एक रान असलं तर आम्ही आम्हाला दिलं का, तर त्या रानातली भाजी खुडून जर आणली ती माझी लेक सगळं ह्या अशानं दिलेलं आहे. ही जर आता ही काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कशावर? रस्त्याची गरज नाही आम्हाला, रस्त्याची कुणालाही गरज. 1500 रुपयाची सुद्धा लाडक्या भावाला ही बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या, की रान काढून घेऊन रस्ता जर भाव काढत असेल तर त्या भावाने बहिणीचं सगळं तर करायला एक वाट तर लावायची. मी बाधित शेतकरी श्रेय संपाळ वन्नूर, कोल्हापूर जिल्हा, कागद तालुका, गाव वन्नूर. मी बाधित शेतकरी. या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आज मुंबईत आलेलो आहे. सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित शेतकऱ्याचे सगळीजण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं. आम्ही कोल्हापूर जिल्हा आम्ही त्यात माघारी पडणार नाही. त्यासाठी मी 50 जनावरांची व्यवस्था करणार. मी स्वतःहून आहे. कडबाकुटी लागते, किती किलो लागते ते पण मला माहिती आहे. जनावरं आमची सुज्ञ आहेत आणि जनावरं माणसावर प्रेम करतात, मालकाला धनीमुंचन सोडत नाहीत. त्यामुळे ती जनावरं घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल होतं हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल, राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती. आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे, निश्चित आहे. जय भीम इंडियाचं बातमीपत्रात वेळ झाले येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.